आमच्या गावचं पोलीस पाटील माझी आणि त्या टीव्हीला पण रोज दिसतात ते साडी मला अजित कदमानी दिले. घेऊन जा तुमची जाता नवीन द्या. काय ग हा ब्लाऊज होय. हा ब्लाऊज मला निलेश वाकडेंच्या बायकोन दिलाय. जाताना कॉर्नर वर थांबा तुमचा लगेच नंबर लागल. काय ग फोन करू नका बंद झाला इथं. हा फोन करू नका. हे मंगळसूत्र मला निलेश म्हात्रेंनी केले. केले म्हणजे मी दिव्याच्या महोत्सवाला नेहमी येते. मला त्यांनी गिफ्ट दिले. मी फेमस आहे इकडं. मग झालं अगं पुरीलं ऊन पण खूप होते बघा. वेळ करता आपण निघायचं काय ग बाजाराला. आता कशाला थांबायचं बघा पुरीनं ऊन होतोय. होय ना काय ग हो अगं पुरीनं आता मी म्हातारी मागून बघ वयाच्या मानाने मी म्हातारी दिसत नाही काय हो. काय करते अगं आता मी म्हातारी. माझ्या कशात काय आणि फाटक्यात काय. अगं माझा कशात काय फाटक्यात पाय आणि माझ्या मानाला हा हाताची घडी बांधून बसलेला तरी विचारेल काय. विचारून म्हणजे सारखा बघतोय माझ्याकडं तरी सांगायच पाहिजे. आज बाजारात जायचं म्हणजे मी काही ना काहीतरी घेतलंय बघा. अगं मी आज काय घेते अगं 6-4 बोट अंगठ्या एवढं मोठं खाली बघू नको अंगठ माझं वर वर बक्षीस दिसेल. 6-4 बोट अंगठ्या एवढं मोठं आन दिसाया लाल भडक. लाल भडक खाली बघू नको साडी फक्त लहान. तुला काय समजला अगं पुरीला. तुम्हाला तरी समजला काय का तुम्हाला विचारा का नाही समजला का जरा का कारण तुम्ही अजून लहान. अगं पुरीला मी काय घेते 6-4 बोट अंगठ्या एवढं मोठं आणि दिसायला लाल भडक म्हणजे अशा माझ्या मालाचं नाव. अगं अशा माझ्या मालाचं नाव आईस्क्रीम. कारण चोकोबार नंतर घाटा कळलं ना मी काय घेतलं काय नसते. राजे तुला विचार करता आपण बाजाराला निघूया का ग. चला तर मग. आम्ही दोघे एखादा पडले आम्ही कायदा आमचा ठीक आहे जेव्हा अरे देव काय म्हणाले ऐकले का काय म्हणते देव बाप्पा. अरे आता काय सांगितलं ऐकलं नाही तू. अरे देव बाप्पा तुझ्याशी बोलले. अरे येड्या माझ्याशी बोलले बरोबर आहे
काय ते बघ पहिले पागल होतो. होय. आता डोक्यात नाही. हे जोडीदार आणि देव बाप्पांनी कामगिरी सांगितली. ती कोणती रे? कोणती? हा म्हणजे तू ऐकलं नाही. नाही कधी? हा हे बघ, सांग बोल. सांग देवाने अशी कामगिरी सांगितली. हा 16, 17, 21. हा हात मारतो. बरोबर आहे. त्याला आपण बदलले जाऊ द्यायचं नाही. हा. त्याचा रस्ता बंद करायचा. किती वाजता करायचं? आता तेवढं हा मी काय बोलतोय तुला आता सांगता नाही ना. अरे मग ते तर मला तुला सांगतो. अरे मी आता आले मधून आपण कुठं आलोय? चिपळूण मधून हा. येताना 2 चिऱ्याच्या गाडी आणली असते. ते कशाला? अरे भिंत घातली असती. अरे अरे हा जर रस्ता बंद केला, हा. येणार जाणारी वाट बंद होईल. बरोबर आहे? ते पण बरोबर. ते त्याला मारतील नाही काय? मग आपला रस्ता बंद नाही करायचा. हा. त्याला फक्त त्या रस्त्यावरती थांबून ठेवायचं, आपलं जाऊ द्यायचं नाही. मी काय बोलतोय ते किती जण येत रे? अरे त्या फक्त आहे. अरे आपण किती अरे जण? आपण दोघे आहोत ना. आणि ह्या दोघांच्या आपल्याला कामगिरी होईल का रे? काय नाही होणार? कशी होईल? हे बघ, हा आपल्या दोघांचे काही होणार नाही. आम्ही दोघांनी 16, 17 आहे. ते पण बरोबर आहे. मी काय म्हटलं? एखादा असा कोण आहे का तुझ्याकडे? जोडीचा हा. मी काय बोलतोय माझा मुलगा आहे का नाही? जा मुला. हा त्याचा एक मित्र आहे. ज्या मुलाचा मित्र आहे. होय अरे पण ज्या मुलाचा आपल्याकडे येऊन काम करीत आहे. अरे काम करणार आणि एवढासा कामच आहे ना. मुलाच्या पद्धतीने एक नंबर तो हात करून घेऊ. आधी हात मारून घेतो समोर आहे काय बघतो. चालेल, ठीक आहे. आला तर आला नाही तर या. अरे चोत्र्या अरे बापरे, बापरे. अरे अरे तिथं केवढी तुझी बोल. कसली आणि तो आता हात मारा म्हणला. हा हा त्याला बघ फोन देतात. फोन आपतो ते फोन आपतो. म्हणजे एवढं माझा आवाज बोलतो. अरे हा. अरे हा तिकडे चर्चा होणे गरजे ना. हाणून मारतो. अरे चोत्र्या 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 अरे पाहिले 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 नंद्या. अरे हाय तुझं अरे हा इकडं. पाहिलं गोकुळा ते आलो. हे माझा आहे. आलो, आलो. ये हा ये हा येतोय का, येतोय का? विनसन मन हात मारिने या लाडक्या चोत्र्याला भेटालो मी जोडीला गाय गुराला घेऊ
तेच बघतोय मी. नाडी नाडी तपसू नाडी. मी काय बोलतोय असं काय बघला? अरे आता येताना झाला. काय काय होतंय कसं अरे बोला, बोला. मला काय वाटतं माहितीये काय हा तिकडनी येताना सापडला. काय म्हणतो? अरे म्हणजे अरे येताना आवाज आला की. त्यामुळे हा असा काहीतरी गडबड करतो. काय करतो माझ्याकडे औषध द्यायचं. होय होय विचार, विचार. मी काय बोलतोय देवानो तुम्ही आले कुठून? मला लोकांच्या वाड्यात जायला सांगतो. देवाला राग येतो. मी काय बोलतोय आता आले ठीक आहे. काय घ्याल आणि परत ज्याचा वाडा आहे त्याच्या वाड्यात जाऊन बसाल. चायनीज पाहिजे ना. मी काय बोलतोय चायनीज नाही मला जमत नाही. चायनीज तरी माझा छत्तीस चांगला आहे. दुसरा काय जमत? चिकन आणि लॉलीपॉप आणि चायनीज काय वेगळं. अरे पण त्याला कोंबडा हवा का विचार. मी काय बोलतोय उलट्या पिसाचा कोंबडा जर केला तर अंग सोडाल. काय? मग काय काय पाहिजे आणि परत जागेवर जाऊन बसाल. अरे हात उलटे गेला का उलटे गेला. मी काय बोलतोय जाऊन काय घ्याल आणि परत चाल. त्यांना काय विचारतो रे मग कोणा तू विचार हा घ्या काय मग तेच सांगतो देवानो काय घ्याल आणि परत चाल. वाचा बसली का काय पाहिजे. एक गाणं बोलतो ना तुम्ही साथ घ्या. सजनी मला याला साठून कुठे ठेवला होता एवढा. याला शिकायला सोडलास. मी काय बोलतोय इकडे दमलाशी मला माहिती इकडे तुमचा काय ठरला होता काही मी. याला साथ मी घुसल नाही हा बापसाचा तुझ्या नाडा. मी काय बोलतोय येलो तुम्ही आलो का नाही तर तुम्ही काय गडबड काय तुमची. मी तुमचा ठरला होता काय हो. तू आलास हात वर करीन. मग कसा ठरला होता. हा काय आणि मी याला सांगणार कधी पाय. मी काय म्हणतो मला अंडर कोणाचा धरला होता. नशीब तुझा तुला शुद्ध होती का नाही. कार्यक्रम झाला तुला सगळा तुला यायला एवढा उशीर करण्याला. काय सांगू तुला काय झालं रे. 2 मिनिटं काठी घे. हा माझी गाय आहे ना. हा ह्याची बाय आहे ना बाय. कुठं आहे. अरे गाय आहे गाय. अरे काय काय बाया बघणं कमी करा. अरे म्हणजे तुझी काय तिला काय झाला. हा राहणारच नाही ना. हा तुझ्या वाड्यात गेली. म्हणजे काय तुझी आणि माझ्या वाड्यात कशासाठी गेली रे. तो गाईचा वाडा आहे ना. हा त्या वाड्यात गेलेली. बरोबर आहे. मग मी गेली तिला पाठवा तू बघायला. पाठोपाठ गेलास. तर गाय वाड्यात गेलेली. हा तुम्ही वाड्याजवळ
गेलो वाड्याजवळ गेलास तर वाड्यात आवाज यायला लागला. तुझे माझ्या वाड्यातून आणि कोणता रे तो म्हणजे माझ्या वाड्यातून परत ऍक्टर दाखव कसला आवाज यायला लागला काहीतरी गडबड मोठी गोष्टी बरोबर तू पुढे काय केलास रे तू मी घाबरलो. तू घाबरलास मी अजून जवळ गेलो. अजून जवळ गेलास तो वाडा आला. आधी वाड्यात आता आवाज लागला ह्याच्या बापसन वाड्या काय खर्च मानला होता का माझ्या वाड्यात तुझ्या बाबतीत अरे माझा वाडा होता बरोबर पण चिरेबंदी माझा वाडा आहे असू दे ठीक आहे मग पुढे काय केलास मी घाबरलो. परत घाबरलास मी अजून जवळ गेलो. अजून जवळ गेला वाडा आला लागला. हा मी घाबरलो. हा. वाड्याजवळ गेलो. हा घेतली काठी घेतली गाठी आणि हलून दरवाजा उघडला. खडकन दरवाजा उघडलास कडक हलून. म्हणजे हल्लू हल्लू वाड्यात काय चाललंय त्याला समजायला नको. बरोबर आहे. फार हुशार दिसतोयस पहिल्यापासून हा ते मला समजतंय मग पुढं हलून दरवाजा उघडला तू दरवाजा उघडलास आणि वाड्यात बघतो तर काय काय रे वासरू दूध पियत होता. वासरात मुली का धोका दिला? तुझी गाय सर्वांना देते माझी काय सगळ्यांना देते. काय? दूध. याला झेना वेगळाच काहीतरी वाटत हो. तुला समजलं ह्याची गाय सर्वांना देते दूध कसा? अरे बोलतोय तुला गडबड तुला कशा काय द्यायला नाही आलं का उगाच? हे भावा मला नको की आमचे लहान मुलं आहेत ना यांना आवड हा. हे ठीक आहे भेटेल ना ती बघ माझे घेऊन उभे आहे. मी काय बोलतोय ते बाजूला जाऊ दे तुला कशासाठी बोलवलं माहितीये नाही. हा बघ लगेच सांगते तुला लगेच सांग. हा सांग हा. नुसते आल्या आल्या बडबड चालू घे काम राहिलं बा तू. आज त्याची उभं काही केलं. अरे काय होय? अरे वा वा याला काय करू? जय होय, होय, गुरु. होय बाबा, काय हे बघ मी काय म्हणतोय काय? तिथं देव आहे. हा. देवाने मोठी कामगिरी सांगितली बाईला कोंडीत केवढी लय खात होते. एकासाठी तुम्ही काम करा. हे काय? अरे मी तर सांगतोय काय सांग, सांग. तुमचं काय चालू आहे परत सांग, परत सांग. बरं, सांगू हा. हा देव तिथं देव येऊन गेले. येऊन गेले. देवाने मोठी कामगिरी सांगितली कोणती कामगिरी? 16 गोपिकांचा मेळ पाठ करून भोतरवाल निघाला. सावकाश, सावकाश बोल. का रे एका शासन बोलायला डायरेक्ट बोलताय. ते पण बरोबर आहे. भाऊ तुम्ही सगळ्यात दिली. माय, तू तेच बघतोय कोण मरतोय आणि मी फोटो टाकतोय कधी पुढे सांग काय तू सांगू हा बघ. एवढा फास्ट बोलू नको. हा शब्द आणि शब्द हम्म? चावून बोल. हा खाऊन बोलू नको. म्हणजे तुला शेवट चावून हा, सांगू चावून सांग. खाऊन नको सांगू खाऊन कसं माहिती आहे आम्ही कोकणात असतो आम्हाला कधी कोण देतोय आणि कचकन खातोय कधी हे बघतो आम्ही म्हणून पटकन बोलतो असं आहे? हल्लू सांगू बरं ठीक आहे हा. तुला शब्दात शब्द जाऊन जाऊन सांग चावून सांग. हा ऐक हा. 16 शब्द 16 सहस्त्र 108 108 गोपिकांचा मेळा गोपिकांचा मेळा. हाट माट करून मथुरेला निघाला डायट करून बदल. काय करून थाट. माठ अच्छा. थाटमाट थाट माट करून. मग तुला काय वाटला नाही, मला वेगळं करायचं. हा बदलच? थाट. तुमच्याकडे हाट माट असा करता हा बरे, हा. एकदा हे होतं आहे. तुम्हाला या कसं होतोय ऐसा होता हा बरे, हा. हा हा एकदा हे होतं आहे. चौकट लेने हे करो. हाँ. आणि तो छोटा. हमारे वहाँ ऐसा नहीं चले हा सांग त्याला कसं ऐसा ही चले ऐसा चलेगा. हा. तुम्हारे यहाँ ऐसा दुखता है. सांगणार कधी ऐकलंस गवळून गेले पुढं फार उशीर झालाय हा. पटोपट जायला लगेच लागणार जाऊया. झालं मग पण त्याच्या आधी आता काय झालं मला 3 प्रश्न पडले. तुला 3 प्रश्न पडले आणि ते कोणासाठी रे तुझ्यासाठी. म्हणजे माझ्यासाठी तू विचाराय. बरोबर आज तुझी वडील टाकून मी काय बोलू शकत नाही अरे पण कोणते प्रश्न होय. पुढे हा पहिला प्रश्न तुझ्याकडे हा. पोपट आहे. हा येणार काय रे मी काय बिल फक्ताच आहे आप बिन कपडा नाही अरे माझ्या इथं पोपट हाय हा म्हणजे काय म्हणजे आणि त्याची चोख पण लाल आहे हा मग काय बिलचा तुझा असतो दुसरा प्रश्न दुसरा प्रश्न तुझा पोपट हा खपरीच खातो. हे. अरे माझा पोपट काजूची बोंडा खातो कोणता खातो? म्हणजे तुझा पोपट रशियन आहे काय? म्हणजे साधा नाही आहे साधा नाही आहे रशियन आहे? मग रशियन आहे. सांग ना. पण कोणता खाता का सावकार? का रे सीट लागला ना? हा. फटका पडतो. अरे एवढा
रशियन पोपट घेतला म्हणतोय हा. पण तो शिकवलेलाच असणार ना वर्षोटी वर्षी नाही. मी काय बोलतोय ते बाजून जाऊ दे. तुझ्याकडे आहे काय रे पोपट मग? हाय मग? केवढा आहे लहान आहे ती. म्हणजे अजून लहान आहे उडतो उडतो उडतो. पिसाळी नाही हा. आहे, पण उडतो. तिचा आधी ना तरी पण उठतो. तर मी काय म्हणतोय तुझा पोपट काय खातो मला पण लहान मिरच्या खातो. मी याला त्याला झोंबत नाही खाता ना नाही, का नाही ना. का आवड. हा. त्याला आत्तापासून लाल मिरच्या खायला लागतात. बरोबर आहे म्हणजे पुढे जाऊन भोपळी मिरची. ते पण त्याच्या बरोबर म्हणजे आहे तुझ्यासारखं रशियन पोपट अक्का गेली. हा बरोबर झालं तिचं अजून काय तिसरा राहिलं प्रश्न अजून राहिला. आहे अगं, हा. सगळ्यात हा. जास्त वर्ष हा. कुठे पडतो? शोध लावायला लागणार चंद्रभागा, चंद्रभागा. अरे कुठे म्हणणार कुठे अरे हिमालयात अरे हिमालयात यांनी सांगितलं डोकं डोकं पडलेलं. का रे हिमालयात पडतो. मग तुला माहितीये मग? सांग बघू दे सगळ्यात जास्त पडतो हा? दारूच्या ग्लासात पडतो. हे बघ इथं कोणतरी बोलला ना तो घ्या ऐकलं मी काय बोलतोय जो हा शोध लावलाय तुझ्याकडे तुला हा gift द्या, gift द्या. आधी गुजरात. तू जो शोध लावलाय तो राजा इथेच ठेव पुढे नेऊ नको त्याच्या ह्या पोराचा वाटोला लावशील आता ही उठते दारूच्या ग्लासात जाऊन दादा गवळणी गेल्यात पुढं लगेच जाऊया. उशीर भरपूर झालाय आम्ही पाठोपाठ जातोय तू पण लगेच चल लगेच. चल लगेच. आदर. हा हो पुढं. हा तात्या, माझं. पाठ में टाका पाठ ये
सागर आणि सुरेश गाव कुशिवडे आणि लांजा यांकडून आताच्या वन्समोर गीतासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलंय आणि त्यांचं असं म्हणणं आहे की गायकीने पुढे येऊन गाणं म्हणायचं आहे. या ठिकाणी ज्याने या कोकणची कला साता समुद्रपार नेली असे डायरेक्टर जो शक्तीतून असो नमन असो काशीनाथजी गोरुले या ठिकाणी उपस्थित आहेत. तरी आम्ही आमच्या श्रीराम नमन नाट्य मंडळ कामते हुनवार यांच्या वतीनं त्यांचं शतशिरोणी आहोत. धन्यवाद धन्यवाद खूप धन्यवाद. त्याचप्रमाणे दिवाळ शहरात आपण सांस्कृतिक कार्यक्रम करत असतो
शिवसेना शाखा तिसाई नगर यांच्या वतीनं आजचा हा सुंदर सोहळा आपण पाहतोय. आज सकाळी पहाटेपासून शिवजयंती उत्सव सोहळा आपण साजरा करतोय आणि ज्यांच्या अंकुशाने ज्यांच्या कृपाशीर्वादाने हा कार्यक्रम चालतोय दिवा शिवसेना शहर प्रमुख तुम्हाला सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व ज्यांचा ठाणा दरबारी वेगळाच थाट असतो. दिव्याला काय हवं, दिव्याच्या प्रगतीचा त्यांचा सिंहाचा हात आहे. तुम्हा सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व दिवा शहर प्रमुख रमाकांतजी मडवी साहेब सकाळी देखील आले होते आणि आत्ताच एक क्षणी या कार्यक्रमाच्या दरम्यान या ठिकाणी उपस्थित आहेत. तुम्हा सगळ्यांचा आधार आदरणीय रमाकांतजी मडवी साहेब आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आपला प्रेम आपला जिव्हाळा आम्हा मंडळीवर अतूट राहावं. हा त्याचप्रमाणे या ठिकाणी मावशीचं असं म्हणणं आहे की गवळण झाल्यानंतर वगाला देखील सांगा कारण वेगळीच मजा आहे. घरी जाल तर फसाल, इकडे बसाल तर हसाल. या ठिकाणी एकापेक्षा एक नृत्य सादर करतोय. मात्र नृत्य करताना वेगवेगळी असतात, मात्र गाणारी एक आहे. त्या गायकासाठी जोरदार टाळ्यांचा कडकडाट सुंदर आणि गोड आवाजात गाणं सादर करते. इतकुची आहे, इतकुची एवढीची आहे, पण चिमुकीचा आवाज साता समुद्र पार जाते. भले भले गायकी समर्पिक आहे. त्या गायकीसाठी जोरदार टाळ्यांचा कडकडाट. धन्यवाद. अगं मावशी, काय रे? युवा गायक तसेच हनुमान चाल नमन मंडळ दिवा यांची फेमस असणारी चंद्रा अर्थात सुनील मोरे यांच्याकडून तुझ्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलंय आणि त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीने सुंदर असं नाव घ्यायचं आहे, सुनील मोरे. कोकणामधून येताना मोठा आहे कशेडी घाट, कोकणात येताना आहे मोठा कशेडी घाट आणि सुनील मोरे नाव घेते तुमचं करून अगदी थाट माट. अगे राधे, अगं तुम्हा पुरींचा साग आणि शुगर सुद्धा झालाय बघा. होय मावशी. अगं वेळ न करता आपण निघायचं का ग बाजाराला? चलते जाऊया. चला तर मग. तरी ह्या म्हटलं असं मेलास तू हायस एवढासा. इकडे हा. इथे इथं. 2 मिनिटं का? इथं उभा राहा. लहान आहेस म्हणून काय जास्त वटवट करू नको. काय करतोस काय? आपण कधी आलोय? गवळणी बघा आलो. कुठे? अरे हो, नुसत्या हो, बघायचं नाही. सगळ्या उडी टाकायची नाही आहे. मग सावकाश जरा धीरा नाही. आपण सावकाश जायचं. होय, होय. सावकाश जायचं. दगड्यात खोल्यातल्या उडी टाकायला बघतो. तिथं समजून देत नाही ते. नाही तर सांगते. इथं थांबतो. उडी टाकल्यानंतर ते बोल असते मला धरून ठेव. धरून ठेवते. आणलाय तुझ्या जबाबदारी आणली. नाही, वस्तू. अरे, मला नाड्याची काळजी आहे याला. कचकन जर वाईट आता बरं. ये बघ, ये बघ. आकड्या आकड्या त्याला समान ते म्हणूनच सांगतोय तू बघ कुठेतरी काहीतरी करायचं नाही. जर ह्या नाड्याची एखादी गाठ निघाली हो. अरे ते राहते तू काय बोलतोय? हा तसं तुला मग सांगतोय. काय म्हणतोय आपल्याला कामगिरी करायची ते त्याला सांगायचं. ये बघ ना. लवकर सांगा, ये लवकर बघ. लगेच सांग. आपण आलो पाहिजे ना. थोडं झाडू आण. बरोबर ना? पाहिलं नाही गौरव मी? हो बघितले. पाहिलं ना? हे बघ हा. पुढं बघ. हा पुढं. हा. त्या गवळणीची एक मोठी मावशी आहे. हा. कोणती मावशी आहे? कानात आवाज करी. नेमकी बोलतो मग? म्हणजे पुढारी पुढारी अच्छा, leader. हा तुझ्या भाषेत लीडर. इंग्लिशमध्ये बोल, इंग्लिश हा मीडियम. तुझ्या भाषेमध्ये त्या लीडरला लावण्याचा विचार. हा. हे मावशी ए मावशी. जेवलास ना? भरपूर. भरपूर ना? हा. मावशीचं वजन बघितलं? बघितलं. मावशी आधी पाहिजेच काय? हो बघितले. तिचा वजन केवढं आहे बघ. तुझ्या 3 पट वय. हा. मावसा मी बघतोय. हा हे बघ त्या मावशीला लावण्याचा विचार वजनाने विचारायचं. वाचतात, वाच ना. हे मावशी ए मावशी. अजून वजन आलं अजून, पाहिजे. अजून. हा. हा. हे मावशी ए मावशी. चालू जा. चालू जा. हे चोचऱ्या कोण रे आला? पाहुणे आले होते.
मी याला कधी पण येतो. अरे तेव्हा ती पावसाळ्यात बोलत होते बघा या. एरवी सकाळची आता कधी हा, समजलं काय सांगायचं मी आहे बाजूला. तेव्हा माझी मावशीला जवळचा विचार तुम्ही आलात कुठून तुम्ही आलात कुठे आणि जाणार कुठे जाणार कुठे वजनात जायचं हा. तू तिकडे जाऊ मला मध्ये येऊ नको. लगेच काम कर लगेच काम. ए बोल पुढे म्हणजे direct विषयाला तर नसतं, तुझं ठरवायचं नसतं. माझ्या पण जरा बघ झलक लागली. तुझं नाव कसं हा? मला तुला माहिती बरं आहे, तिकडे ए बाबू अरे राम प्लीज माझं नाव जाऊ रे माझं आहे कुठं ते? ये क्या हुआ कुठं आहे? आंखों से आंसू आ गए तुला म्हणून बोलव पाहिजे गच्च बांधून घे. हा? काय झालं राजा आला काहीला वाट लावून टाकण्याची तुझी शिल्लक पण ठेवला नाही. शामणी आहे. म्हणून सांगतोय, वजन वाढवायला काय घालत आलाय का घुसला? लागला आवाज जायचं मला वाटलं बाईचा आवाज कमी आहे म्हणून काय बोलणार नाही. काय बोलत असेल ना ऐकलं ना तू बाजू तू तिकडे जा मी मार पुढे ये तू पुढे एखादी मला ठेव का नाही? तुझं नाव कसं माझं नाव शिवाली ओली बोलली मी बिवाली ओली बोलली अरे हा उलटवली गवली करा नाव सांग. हा. हिचं नाव काय तारा. चंद्रा कुठं? 15 तर पुढे तुझी इन्स्टा आयडी भेटेल याला कसं डायरेक्ट इन्स्टाईट येऊ दे. काय ते? आपला ब्रँड मी काय म्हणतोय? हा, तुझा फोन नाही का लोकांचा आहे? माझा आहे. मग त्याच्याकडे ठेवाय द्यायलाय. ठेवाय. तुमच्याकडे किस्सा लहान आहे म्हणून. पासवर्ड नको तू लॉक करशील बघू नको तुला गाणी टच कर बटन. ही कोण ती बाई नाही बापू चेक केलं तुझा रात्री 10 वाजता ऑनलाईन आहे 10 वाजता असं का 10च्या आधी वेगळा अपॉइंटमेंट आहे चेक करायचं पण नंबर तुझा का माझा दिलाय ते मला माहिती आहे तुझा देशील ते तू हुशार आहे भरपूर. मी काय बोलतोय हे किती छान दिसते रे. हा He is so beautiful, Huh? so elegant, just looking like a हा एवढी छान दिसते. अरे सोटू बोल ना, मोठू. माझ्या या गवळणीला काय आता तू म्हटलास वाटतं He is so beautiful, so elegant, just looking like a अरे माझ्या या गवळणीला असं म्हणतोस मग ही मावशी तुझी कशी दिसते रे होय रे You are so kala, just looking like a reda. गायब करीन, काय बोलू? होय तुझी वाईट तुझी काय तुला नाव दे ना. याला जसं काय तुला सगळी तुझ्या तिकडे ये. अरे हा काय मी काय म्हणतोय त्याला आय आणि बाय करा आणलेस का? तुला सांगा तू आपला काम करेल का नाही काय केवढाचा? ही कोण? अरे काय म्हटलास मला रे मोगली तू मला जंगली म्हटलास ना रे तू धरशील आणि ठेवशील कुठं? धोतराने केवढा ही केवढी मी नको काय ते तू विषय जरूर करणारी आता आतमध्ये आहे विषय लागला शिका म्हणते अरे आम्हा सारे गोपी गवळणीला अडवणार तू आज तरी कोण रे अरे खरं नाही ओळखलं आणि नाही ना इकडे
काय म्हटलंस रे? लड्डू मुद्या स्वामी मला 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 तुझ्या दोन्ही लड्डू फोडी आणि मुक्त्याचे वांदे होते. खरं नाव सांग. बाई पडू का बाई बाईक नाही जात. तुला bypass करीन मी. खरं का खरं नाव सांग. आता मीच तो. अरे पण कोण? आता मीच तो. अरे पण कोण? तोच रे. मेला एवढं सगळं एवढं बोलायला लागतं. Friend विषय आपला friend. मेला friend. अरे तिला विचारून घे लगेच. तुझं नाव काय म्हटलंस रे? तोच रे. चोचऱ्या ना. अरे पण आम्हा साऱ्या गोष्टी गवळणी ना बाजारी जाताना असं अचानक थांबवलंस का रे? मला उचलून घे मग सांगतो. तुला आणि मी काम नाही किती घ्यायचं रे? मी लाडत आलो ना. आता नाहीस. मग ये ना. घे ना. अरे ये ना. सावकाश सावकाश पली बोल पली बोल. सावकाश घे बाई कमरावर. ही काय शोधते तू? बांगडी माझ्या बांगडीमध्ये पिन होता तो कुठे गेला? घुसला घुसला. आता सकाळी उठला. माझा पिन नाही ना. सगळे उचलून ठेव. मेला तुला पण घाय किती आवऱ्यासारख्या त्याची ते ये ना. मग ये ना. हिला काय झालं? अरे याची चुन्याची डबी डुबते. टूप असेल टूप. कमी नाही आहे माझ्यावर. चिन्याची टूप आहे. हा. हिला माझी मिरची डुबली असेल. ही पोपटाला खायला ठेवली होती. ही तुझी मिरची. याला ठेवलं. जेवा. तिला सर्व वरती यायला सांग. सगळ्या या कोकणवरती कार्यक्रमावरती ज्यांनी प्रेम करतात हा. असं ज्या 5 शिरक्याचं नाव आहे त्या दिव्यामध्ये शिकतो. ह्याला मराठी एवढी कळत नव्हती, आता सगळे कळायला लागले. आज 3 वर्ष नमनमध्ये 4-5 वर्ष आमच्या बरोबर कार्यक्रम करतो 5 शिरके. याच्यासाठी जोरदार टाळ्या. अगं मावशे, काय रे? या ठिकाणी वेगवेगळी कला तुम्ही सादर करता. तुला गाता येते का ग? अगं मावशे, गाता येते तुला? हे मावशी, तुला विचारतात ते. अगं आम्ही शिवसैनिक आहोत ना इकडे, धर्मावर दिग्यांची माणसं आहो आम्ही. तर तुला गाता येतं का एखादं गीत? आयुष्य ते गावूनच गेले. हा, मग एक ऐकायचं का धर्मवरांचं गाणं? रमाकांत मोदी साहेबांचं गाणं ऐकायचं का? बोलतो रे मावशी. आम्ही सैनिक महापौर माझे महापौरची रमाकांतजी मडवी साहेब, अजित कदम साहेब, त्या ठिकाणी आम्ही कार्यक्रम केला. तुमचा सगळ्यांचा कृपा आशीर्वाद आहे म्हणून म्हणायचं आहे, आम्ही सैनिक सेनेचे अन बाळासाहेबांचे. आम्ही सैनिक सेनेचे बाळासाहेबांचे. भक्त आनंद मठाचे, भक्त आनंद मठाचे. आम्ही शिंदे गटाचे, शिंदे गटाचे. शिवसैनिक साहेबांचे, बाळासाहेबांचे. शिवसैनिक साहेबांचे, बाळासाहेबांचे. भक्त भक्त आनंद मठाचे. आम्ही शिंदे गटाचे, भक्त आनंद मठाचे. शिंदे तुला काय समजलं? मिरची नको? मिरच्या नको तिला. मी याला तुझी एवढीच मिरची. अरे तुम्हाला उचलून घ्यायला सांगितलंस का रे? घे घे. परत घेऊ येते ना. काय रे? हा अजून वरती घे. पण लई मला वाटतंय बघ. आता कसा मावशी, काय रे? तुझं नाव घ्या. तू आणि माझं नाव घे ना. हो. पण चांगलं दिसतील का रे? चांगलं. मग घे ना. हा का? हा. मावशी, काय रे? अंड्यावंडे सात. हंडावरती हंडे 7.
अंड्यावंडे सात. अंड्यावर अंडे सात. हॅलो नको अंड्या त्याला व्यवस्थित ठेवती. इकडे ते हा इकडे इकडेच. हा. अंड्यावंडे सात. अंड्यावर अंडे सात. त्याला मध्ये पडला भाऊ. त्याला मध्ये पाडला भाग. म्हातारी बसली पाटावर. म्हातारी बसली पाखावर. गेला भाऊ. हॅलो बस सगळं. काय अंड्याला भाग आला. ठीक आहे बोलतोय पेंड्या. अरे चोचल्या जरा एकदा लक्ष दे. तिने फुटबॉल खेळताय. कोकण प्रेमी दिनेश युट्यूब चॅनल कोकण प्रेमी दिनेश यांकडून तुझ्यासाठी 251 रुपयाचं पारितोषिक आलंय आणि त्यांचं असं म्हणणं आहे की चोचल्याने सुंदर अशी शायरी घ्यायची आहे. वा शायरी. हा. घे ना. हो इथं काळजी आहे माझी. हो याला मला वापरच इथे जास्त आहे. शायरी जरा ईर्ष्या दिशा बोला ईर्ष्या दिशा. वा रे वा. बोला बोला आवाज. इच्छा दिशा फूल है गुलाब का. वा. तो कांटों से क्या डरना. जोरात फूल जोरात. है गुलाब का. तो कांटों से क्या डरना. प्यार किया है गौलन इनसे. हाँ. तो ये मौसी से क्या डरना. डायरेक्ट त्या फोनवर अरे आम्हा सारे गोपी गावलेली ना अचानक थांबवण्याचं कार्यक्रम करतो काय तुमचं. मौसी काय रे? तुम्ही एवढा घाट चढून आला. अरे खूप आम्ही जमले बघ. तुम्ही जमला. अरे गावाला होतो गावावरून आम्ही मुंबईमध्ये आलो बघ. तुम्ही जमला अरे असाल. खूप जमले आम्ही. मी तुमच्यासाठी माल आणला. काय म्हणतोस काय म्हणजे काही ना काहीतरी आम्हाला अंदाज. अरे असं काय नाही. थंडा आणलाय थंडा. हेच काय रे? अरे खंबा आणला का थंडा. थंडा थंडा. हा. मौसी काय? तिला आणलाय स्प्राईट. अरे ना स्प्राईट आणलायस. तिला आणलाय कोको कोला. कोका कोला. तिला आणलाय मिरिंडा. हिला मिरिंडा. अशी अशी वर वर वर. याला माझ्या कंपनीचं काय समजेल असं. होय होय होय. तिला आणलाय मिरिंडा. हिला मिरिंडा. तिला आणलाय थम्सअप. हिला थम्सअप. तिला आणलाय कोको कोला. कोका कोला. त्याला एवढं म्हटलं गावातच कुठं. अरे माझ्या साऱ्या गोपी गावडीला काही ना काहीतरी तू आणतेस ना रे. अरे मग तुझ्या या लाडक्या मावशीला काय आणतेस. तुला अरे तुला घे माझा. काय? तुला माझा नको. नको तुझा. माझ्यासाठी. ए, मी देणार नाही. मी सांग. काय आहे? माझा हा. 20 वाला. म्हणजे लहान आहे लहान म्हणून. आहे, छोटासा आहे. बरोबर आहे. 20 वाला आहे. याचा 45 वाला. काय रे? छोटा आहे. काय रे? याचा 45 वाला. हा. आणि त्याचा हा. 2 लिटरचा. आणि 2 लिटरचा असला हा. तरी स्वस्ताचा आहे. हा. पण एक्सपायर झाला. माझं म्हणजे काय मला पहिलं सांग. माझा म्हणजे हा. अगं माझा म्हणजे माझा. ए, तुका. अरे माझा म्हणजे काय माहितीये काय? आंब्यापासून बनवलेला हा. काय हा पदार्थ. हा पदार्थ आंब्यापासून बनवलेला पदार्थ म्हणजे माझा. चा. समजलं? समजलं मी माझा. कोकणात लिहिणार आहे. हे माझा ते तुम्ही नंतर नंतर दे. होय होय होय. चला. झालं तुमचं सांगून. अरे पण आम्हा साऱ्या गोपी गावडीला 16-17 गोपी गावडीला असं एकाकी का तुम्हाला ए, सिटी कट. इकडे. तेव्हा संपली वाटतं. ती काय म्हणते बघ त्याला. तुझा संपला. त्यांचा संपला. माझं संपलं. आंब्यापासून बनवलेला पदार्थ संपला. संपला. अरे मग त्याच्यासाठी मोठा व्हावा लागतो. तुझा मोठा आहे तू बघ. काय? त्याचा माझा मोठा आहे. तू बघ. बरं, तू आता शांत राहा. तुझा पदार्थ होता. तू डोक्यावर तारा ठेव. तालपूर. हाय दिसते. मावशी, चालू. काय समोर? याला सुट्टी होय. अरे तुम्ही आहात तरी कोण. तू ह्या आम्हाला ओळखलं नाही. अरे खरं नाही ओळखलं बघ. सांगतोय आम्ही कृष्णदेवाचे सहकारी आहोत. त्यांच्या वाकड्या हल्ली खोकड्या. होय. अरे पण आम्हा साऱ्या गोपी गावडीला आज एकाकी का थांबवलं तुम्ही. मावशी येता आली आम्हाला. हा? काय रे? तुम्ही आलात कुठून? आणि जाणार कुठे? अरे आलो आम्ही खोकळ्यातून आणि जाणार मथुरेला बघ. पण मावशी काय रे? त्या मोतोडीचा रस्ता बंद आहे. अरे नेहमी चालू असताना रस्ता आज अचानक का बंद आहे. मावशी तसा आम्हाला देवाचा हुकूम आहे. अरे त्या देवाचा हुकूम असेल तर तुम्हाला ते काही ना काहीतरी कायदा असेल. माहित की तुला काय हवंय. अरे कायदा हवा बघ. हे बघ त्याच्याकडे कांदे आहेत, त्याच्याकडे बटाटे आहेत. किती वाटा बोलशील. अरे, माझं बटाटे आहे. मग काय आहे? माझं गाजर आहे. चांगलं आहे. तुला गाजर नको. नको तुझा गाजर. याचा मुला घे. ए, मी कोणाला घेत नाही. याचा मुला घेत नाही. त्याचा मुलं पण नको. माझा केला घे. तुझी केली नाही. अरे येडी आहे. तुम्हाला
चकाकीने विचारत मी तुम्हाला कायदा विचारते बघा. तुला कायदा आहे का? पण कायदा आहे आहे का आमच्याकडे कायदा? सांगा तर मग. ते जाऊ दे. काय माझी गाय तिकडून आणायला राहिले. तुझी गाय तिकडे घेऊन आलास म्हणजे मी हात मारेन तू गाय तिथे घेऊन आलास. लगेच आलो. जा लगेच गाईला बांध खायला टाक. लगेच ये बघ जा. तोपर्यंत आम्ही भाऊजीला कायदा सांगतो. कायदा बांधून लगेच ये. लगेच. चल गाई. आलो बघ. 2 मिनिटं काम पाहिलं. आता काय तुला झाला तात्या, हा तुझा काय दिसत? जातो. काय झालं? तुला कायदा आहे काय ते? पण आम्हाला कायदा आहे हा, का? सांगतोय. सांगा तर मग. ला 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 ला. ला 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 ला. ला 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 ला.
विचार. ए मावशी काय रे ऐकलास ना आमचा कायदा होय तुमचा कायदा आम्ही ऐकलाय बघ ऐकलास ना होय ना. मग तुला असं करावं लागेल अरे कसं करावं लागेल देवाच्या उपमानं देवाच्या हुकमानं पेंड्या भाकऱ्याच्या कायद्याने आणि पेंड्या खोपऱ्याच्या कायद्यानं हा तुला बसून घ्यावं लागेल असं म्हणताय होय. काय हरकत नाही बघा अगेरा रे हाय 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 हाय. अगं देवाच्या हुकमानं आणि पेंड्या भरल्याच्या कायद्यानं आपल्याला आज या ठिकाणी थांबावं लागतंय बघ ठीक आहे मावशी आणि बसू काय हरकत नाही बघा अरे पेंड्या भाकऱ्या हा, बोल ना मावशी आणि छान आहे गोपी गवळणी त्या पिंपळाच्या पारी बसून घेतोय बघ ठीक आहे बोल. काय हरकत नाही बघ ठीक आहे हे पेंड्या हा बोल गवळणी बसल्या ना वाचल्या आपलं काम झालं. आपलं काम झालं देवाने सांगितलेली कामगिरी झालेली आहे. पार पाडलेली आहे. आता काय करायचं? आता जाऊन देवाला जाऊन सांगायचं काय सांगायचं? जेवढं हा. तिथला बारी भेटला रे बस. तुम्ही जेवण येतो समज एवढंच ना? होय जाऊया. चल लवकर. अगे राधे अगं हा पेंड्या फडक्या इथून निघून गेलाय बघ आणि त्यांची नजर चुकून बाजारात जायची हीच आपल्याला एक संधी आहे बघ चलतं जाऊया होई ना मग चला तर बरोबर अरे पेंड्या दिलेल्या कामगिरीचं काय तेव्हा तुम्ही सांगितलं कामाचा रुपया बंद आहे गवलेनी शिमला बारी बसून ठेवला आहे तुम्ही घ्या होता ना समाजा ठीक आहे ये तू ठीक आहे देवा येतो आम्ही अगे दादा उभी राहा कोण आपण श्रीकृष्ण भगवान असले नसतात मग कसे असतात राधे काही पद्म वेली हिरा मस्तकी तुरा कटेवर हात घेऊन विठ्ठल विठ्ठल करत असतात राधे वेळचा वेळ धरावा लागतो मग सांगत आपला जन्मलेला ऐकतर मी
यांच्याकडून आताच्या वंशमोर गीतासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. तसेच अभिषेक पाताडे युवा शाहीर अभिषेक पाताडे यांच्याकडून आताच्या गीतासाठी 111 रुपयाचं पारितोषिक आलंय. या बक्षिसाचं असं म्हणणं आहे की गायिका प्रतिष्ठाताई घाणेकर यांनी रंगमंचावर येऊन वंशमोर द्यायचा आहे. विकास किजळे याच कृष्णाच्या उत्कृष्ट भूमिकेसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. तसेच अनिल पाताडे याचकडून राधाकृष्णाच्या उत्कृष्ट भूमिकेसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. तर या सर्व बक्षिसाच्या विराम नाट्य मंडळ कामते हुंडेवाडी तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी सतत आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या रमण मंडळींचं जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. चोचऱ्याची भूमिका कोणाकोणाला आवडली? अरे चोचऱ्याची भूमिका कोणाकोणाला आवडली? जोरदार टाळ्या. इतकंच होतं ना, अप्रतिम असं सादरीकरण. एकापेक्षा एक कलाकार या व्यासपीठावर आहेत, पण ही कला सादर करण्यासाठी ज्यांनी व्यासपीठ निर्माण केलं, तुम्हा सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व दिसाईनगर शाखा प्रमुख सन्माननीय निलेश दादा मात्रेसाठी जोरदार टाळ्यांचा गडगडाट. त्यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम या ठिकाणी आज ठेवला. माझ्या
कोकणची आण बाण शान, महाराष्ट्राची लोकधारा, आपली संस्कृती, आपली परंपरा जोपासणारी ही मंडळी कलाकार यांचे कला सादर करण्यासाठी हे व्यासपीठ निर्माण दिलं. आणि म्हणून दिवावासियांच्या वतीनं, कोकणवासियांच्या वतीनं निलेशदादा आपल्याला खूप खूप धन्यवाद देतो. पुन्हा एकदा कार्यक्रमाकडे वळतो. धन्यवाद. रसिक हो, कंस वादानंतर लगेचच आमच्या बहारदार विनोदी वागनाट्याला सुरुवात होणार आहे. लक्ष असू द्या. पटलं का माझ्या जन्मकुणा? होय देवा. अगं पोरीनो, हे खरोखर श्रीकृष्ण भगवान आहे. त्यांना आपण शरण गेलं पाहिजे. आशीर्वाद आहे. आज तुम्हाला रजा आहे. आशीर्वाद आहे. राधे, तुला रजा नाही. सातव्या अवतारी तुम्हाला वचन दिले होते. ते आज पूर्ण कर. मधुर बासरी मधुर मी
हॅलो. शनया सुरत कानसरे आणि सुजित कानसरे गाव संगमेश्वर उजगाव यांकडून आताच्या गीतासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलंय. तसेच सचिन हुमणे आशिष हुमणे यांकडून आताच्या राधाकृष्णाच्या प्रेम गीतासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलंय. आणि या दोन्ही बक्षिसांचे असं म्हणणं आहे की सदरचं गाणं वचमोर झालं पाहिजे आणि गायिका प्रतीक्षाताई घाणेकर यांनी रंगमंचाच्या समोर येऊन हे गाणं म्हणायचं आहे. वन्स मोर. Thank you.
आराध्या मानकर संगमेश्वर गाव आंबवली यांच्याकडून श्रीकृष्णाच्या उत्कृष्ट भूमिकेसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. तरी आम्ही श्रीराम रमण नाट्य मंडळ आमचे भूमनेवाडी तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी सत्यशः आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे या ठिकाणी अंकुशजी भांगरे केतकी चिपळूण यांच्याकडनं त्या गायिका आहेत अगदी गोड आणि मधुर गातात. त्या गायिकासाठी 100 रुपयाचं पारितोषिक अंकुशजी भांगरे आपला धन्यवाद व्यक्त करतो. आणि श्रीकृष्णाच्या या भूमिकेसाठी 200 रुपयाचं पारितोषिक अंकुशजी भांगरे यांच्याकडनं मिळतंय. केतकी चिपळूण यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक श्रीकृष्णाच्या भूमिकेसाठी आणि 100 रुपये गायिकेसाठी. जोरदार टाळ्यांचा कडकडाट अप्रतिम असं सादरीकरण. मित्र मंडळी या ठिकाणी ढोलकीपट्टू अतिशय सुंदर वाजवतात. ऑर्गन बेंजो सगळ्या गोष्टी अगदी तालेबंदी या ठिकाणी त्यांचं देखील खूप खूप कौतुक आहे. मग गायन असू देत नृत्य असू देत सगळ्या माझ्या गौरणी असू देत सगळ्यासाठी जोरदार टाळ्यांचा कडकडाट अप्रतिम असं सादरीकरण. रसिक महिमासाठी जोरदार टाळ्या कारण आपण आहात म्हणून या कार्यक्रमाचा आनंद आहे. शेवटी या मामाची गाठ आहे विसरू नकोस. अक्रान हजारा Thank you.
ये माझ्या पाऊमध्ये माझे सर्व पैसे ठार मारले आता शेवट मी तुला बोलणार आहे तुझा कर्जगाव अरे तुझा कर्जगाव तुझ्या समोर आहे ये अरे काट्या पळून गेला साय नाही शोभा तुला मी पळून गेलो होतो तो स्वर्गात रस्ता तुला काय गेलो होतो अरे आकाशात गेलास खेळतून गाडी पाताळात गेलास काय सांगणार तुला आणि